श्री गुरुचरित्र ओविबद्ध अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरु म्हणती जननीशी आम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरस्वा जीवत्वाचा अनित्यानि शरीराणि विभो नैव शाश्वतः नित्यं सन्नहितो मृत्यू कर्तव्यो धर्म संग्रह. एखादा असेल स्थिरजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह विभो भावी पुढे कवना भरवसा. देह म्हणजे क्षण भंगुर नाही राहिले कवण स्थिर सववरी दृढ असेल शरीर पुण्यमार्गे रहाटावे. जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चयाचे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे. अहोरात्री आयुष्य उणे होत जात असते क्षणे क्षणे करावा धर्म याची कारणे पूर्ववयेसी परेयसा. अल्पोदकी जैसा मत्स्य तैसे मनुष्य अल्पायुष्य जववरी असे प्राणी सूरस्य धर्म करावा परेयसा. जैसा सूर्याचा रथ चाले निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्र गाव पळे ऐसे आयुक्ष क्षीण होय. पर्जन्य पडता वृक्षावरी उदक राहे पर्णाग्री स्थिर नवे अवधारी पडे भूमीवरी सवेची. तैसे शरीर नव्हे स्थिर जीवित्वा मरण निर्धार यौवन अथवा होताची जर कलेवर हे नश्य जाण. याची कारणे देहासी विश्वासू नये परियेसी मृत्यो असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी. पिकले पान वृक्षी जैसी लागले असे सूक्ष्म वेशे तैसेची शरीर हे भरवसे केधवा पडेल न कळे जाना. एखादा नर कळंतरासी द्रव्य देतो परियेसी दिवस गणना कैसी तैसा यमकाळ लक्षितसे. जैसा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊनी उदका परतोनी न येई जन्मभूमिका ऐसे आयुष्य न परते. अहोरात्री जाती पळोन ऐसे निश्चये जाणून पुण्य न करिता जे जन ते पशु समान परियेसा. जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस काही तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ. पुत्रदारा धन गोधन आयुष्य देह येणे गुण जे जन निश्चित म्हणती जाण ते पशु सम परियेसी. जैसी सुसरी मनुष्यासी भक्षती होई परियेसी तैसे या शरीरासी वृद्धाप्य भक्षी अवधारा. या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विद्वज्जनी आम्हा का हो वर्जसी जन्मिनी काय बुद्धी बळवी असे. जो यमाचा असेल इष्ट त्या कने करावा आळस हट्ट अमरत्वे असेल जो सुभट त्याने पुढे धर्म करावा. संसार म्हणजे स्वप्नापरी जैसे पुष्प असे मोगरी सवेची होई शुष्कापरी या समदेह जाना. जैसी विजू असे लवत सवेची होय व्यक्त ऐसे प्राय देह होत स्थिर नोहे परियेसा. ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करी शभालोक बाळक केवी तत्व सांगतो. ऐकोनी पुत्राचे वचन माता करीत असे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी. तुवा निरीपले आम्हासी पुत्र चवघे होतील ऐसी विश्वास नवे गा मानसी कुळदेवता पुत्र राया. जववरी होय एक सूत तववरी रहावे समीपत निरोपने दी तववरी सत्य जनोनी विनवी तैवे. माझे वचन भेरुनी जरी जाशील निघोनी दान देईल तत्क्षणी हा निश्चय अवधारी. पुत्र नवती तू आम्हासी आमुचे कुळदैवत होसी सत्य करी गा वंचनासी
बोल आपुले दातारा ऐकुनी मातेचे वचन श्री गौरी बोलती हासून आमचे बोल सत्य जाण तुझे वाक्य निर्धारिण पा तू ते होताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषुनी मग्न राहे ऐक जननी बोल आपुले सत्य करी संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज ऐसी करुणिया निगुती राहिले श्री गुरुवती प्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गा बहुतासी नगर लोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पहा हो वर्षे साती वेदचारी सांगतसे विद्वानाहून विद्वान विद्यार्थी तिन्ही वेदे वेद पडती षटशास्त्री जे म्हणविती तेही येती शिकावया येणे परितया घरी राहिले गुरु प्रतिकारी राहिले गुरु प्रीती करी माता झाली गरोदरी महानंद करीत तसे नित्य पूजिता पुत्रासी ठेवुनी भाव कुलदैव कैसी निधान लाधे एखाद्यासी काय सांगो संतोष त्यांचा तव नवमास जाहले अंतर्वत्नी माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्म ख्याती अति सुंदर परियेसा पुत्र झाले उल्लास थोर माता पित्या संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल या कारणे गुरु वचन सत्य मानावे विद्वज्जनी जैसे असेल अंतःकरण तैसे होईल परियेसा ऐशा परिवर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक खेळवितसे माता ऐक आले श्री गुरु तया जवळी जननी ऐक माझे वचना झाली तुझी मनकामना दोघे पुत्र निधान पूर्णायुषी आहे ती जात जाण आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांदत अंत्यत सुख वासना पुरतील तुझी जाणा आता मुते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोष रूपी तुम्ही भावे म्हणून निरोप घेती तैवेळी संतोषुणी माता पिता चरणावरी ठेविला माथा स्वामी आमुच्या कुलदेवता अशक्य आम्ही बोलावया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवना माया मोहे वेष्टून कामना मेणोची महिमान तुझे माया प्रपंचे वेष्टोनी तू ते जरी सूत म्हणोनी एके समयी निष्ठूर बोलो वचनी क्षमा करणे स्वामिया सहभोजन शयनासनी तू ते गांजो भुके जोनी कडे न घेची उबगोनी क्षमा करी गा देवराया तारक आमुचे वंशासी बापा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामिया आता म्हाकाय गती सांगा स्वामी कृपा मूर्ती जनन मरण यातन याती कडे कडे करावे दातरा सग्रामवरी जैसी गंगा कैसा तुवा आलेस चांगा पावन केलेसी माझे अंगा उभय कुळे 42 आम्हा ठेवेसी कवडेवरी या धुरंधर सा संसारी तुझे दर्शन नोहे तरी केवी वाचो प्राणात्मजा ऐकोनी मातपितयाचे वचन बोलते श्री गुरु आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करील आम्हासी स्मरण करिता तुम्हा जवळी असेन जननी मी तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देतसे आणिक कन्या पुत्र तिन्ही होतील ऐक तू भवानी दैन्य नाही तुमच्या भुवनी सदा श्रीमंत नांदा जन्मांतरी परमेश्वरासी पूजा केली तुवा प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रियायुक्त इह सौख्य होय एक देहांती जाणा परमलोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही तुवा आराधिले शंकर आम्हा करविला अवतार
वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता. पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षे तीसी जाओनी बद्री वनासी म्हणून निगती तये वेळी निरोप घेऊनी तये वेळा श्री गुरु निघाले अवलीळा नगर लोक येती सकळा माता पिता बोळविती म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत असे. एक म्हणती पहा हो नवल तपासी निघाला असे बाळ माता पिता सुखे केवळ निरोप देती कौतुके कैसे यांचे अंतःकरण जैसे खोका पाषाण मन करुणी निर्वाण घोळवितासी ती पुत्रासी. एक म्हणती नव्हे बाळ होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ अनुमान नव्हे हा निश्चळ वेद कवी म्हणसे. 7 वर्षाचे बाळक देखा वेद म्हणतो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे ऐका ऐसे म्हणती साधू जन. ऐसे म्हणोनी साधू जन करिता ती साष्टांगी नमन नाना परी स्तोत्र वचन करीत झाले अवधारा. नमन करोनी सकळीक आले आपुले गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्रासवे बोळवीत. निज स्वरूप जननी येसी दाविता झाला परियेसी श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयासी देखते झाले जनक जननी. त्रयमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता दिले चरणासी. जया जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू आमुचे पुण्य होते थोरू म्हणून देखिले तुमचे चरण. तू तारक विश्वासी आम्हा उद्धरिले विशेषी पुनर्दर्शन आमासी द्यावे म्हणून विनिमिती. ऐसे म्हणून माता पिता चरणावरती ठेविती माथा अलिंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करोनिया. संतोषणे श्री गुरुमूर्ती आश्वास केला अति प्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तये. ऐसे तया संभाषणी निरोप घेतला तत्क्षणी कर्तोनी आली जनक जननी येती संतोषणी मंदिरात. वरद मूर्ती श्री गुरु राळा निघाला जावया बद्रीवना पातला आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी. अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे भूत्रिभुवनी. राहुणिया तया स्थानी अनुष्ठिती गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीती आत्मरामासी. येणे परी तया स्थानी क्वचित काळ श्री गुरु मुनी अष्टांग योगे करुणी तप करीती परियेसा. तया काशी नगरात तापसी असती आणिक बहुत संन्यासी यती अवधूत तप करती दारुण. तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करिताती तपस्वी येरी अभिनव करीती मनात म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परियेसा. शरीर स्वार्थ नाही आसी योग्य होय हा संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मणिकर्णिका तीर्था. ऐसे स्तोत्र नित्य करती समस्त संन्याशी येती वृद्ध होता एक यती कृष्ण सरस्वती नामे. तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी सदा देखोनिया नयनी स्नेह भावे भावितसे. म्हणे समस्त यतीश्वरासी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अति तापसी विश्ववंद्य दिसेते. वयसा धाकुटा म्हणोनी न कराल तुम्ही मुनी प्रख्यात मूर्ती हा त्रिभुवनी आम्हा वंद्य से रेखा. वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकलांशी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती. या कारणे आम्ही यासी विनवू परोपकारासी संन्यास देता समस्तासी भक्ती होईल स्थिरमनी. लोकानुग्रहानिमित्त
हा होय गुरु समर्थ, याचे दर्शन मात्रे पुनीत आम्ही परियेसा. या कारणाय बाळकासी, विनवू आम्ही विनयेसी. आश्रम घ्यावा संन्यासी, पूजा करू एक भावे. म्हणून आले तया जवळी, विनवितात मुनी सकळी. ऐकतापसी स्तोम मौळी, विनंती असे परियेसा. लोकानुग्रहा कारणे, तुम्ही आता संन्यास घेणे. आम्हा समस्ता उद्धरणे, पूजा घेणे आम्हा करवी. या कलयुगी संन्यास म्हणून, निंदा करती सकळे जन. स्थापना करणार कवण, न दिसती भूमीवरी. यज्ञदानं गवालभ्यं, संन्यासं फलपैतृकम्. देवराज्यस्तु सुतोत्पत्तीं, कलौ पंचविवर्जयेत्. यज्ञ दान गवालंबन संन्यास घेता अतिदूषण. फलपैतृक भ्रातांगणा करू नये म्हणताती. करिता कलियुगात निषिद्ध होती सर्व जन समस्त. संन्यास मार्ग सिद्धांत वेद सम्यक विख्यात. पूर्वी ऐसे वर्तमानी, निषेध केला सकळही जनी. श्री शंकराचार्य अवतरोनी, स्थापना केली परियेसा. तयावरी तुके दिवस, चालत आला मार्ग संन्यास. कली प्रबळ होता नाश, पुनरपी निंदा करिता ती. आश्रमाचा उद्धार, सकळ जना उपकार. करावा कृपा सागर, म्हणती सकळ मुनिजन. ऐकोनी त्यांची विनंती, श्री गुरुनी आश्रम घेती. वृद्ध कृष्ण सरस्वती, तयापासूनी परियेसा. ऐसे म्हणता सिद्ध मुनी, विनवितसे नामकरणी. संदेह होतो माझे मणी, कृपानिधी मुनिराया. म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु, त्या ते झाला आणिक गुरु. त्रयमूर्तीचा अवतारू, कवणे परी सतसे. सिद्ध म्हणे शिष्यासी, सांगेन याची स्थिती कैसी. पूर्वी श्री रघुनाथासी, झाला वसिष्ठ केवी गुरु. आठवा अवतार श्री कृष्ण देवासी, सांदीपनी जाहला गुरु कैसी. अवतार होताची मानुषी, या परी रहाटावे. या कारणे श्री गुरुमूर्ती, गुरु केला तो कृष्ण सरस्वती. बहुकाळींचा होता यती, म्हणून त्या ते मानिले. शिष्य म्हणे सिद्धासी, स्वामी कथा निरोपीसी. वृद्ध कृष्ण सरस्वतीसी, गुरु केले म्हणून. समस्त यतीश्वराहून, तयासी दिला बहुमान. कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण, कोण गुरुचे मूळपीठ. विस्तारुनी आम्हासी, निरोपावे कृपेसी. त्याने माझे मानसी, संतोष होईल स्वामिया. ऐसे शिष्य विनमिता, तव सांगे विस्तारता. मूळपीठ आद्यंता, गुरु संतती परियेसा. आदिपीठ शंकर गुरु, तदनंतर विष्णू गुरु. त्यानंतर चतुर्वक्न गुरु, हे मूळपीठ अवधारी. तदनंतर वसिष्ठ गुरु, तेथोनी शक्ती पराशरू. त्याचा शिष्य व्यास थोरू, जो का अवतार विष्णूचा. तयापासून शुक गुरु जाण, गौडपादाचार्य सगुण. आचार्य गोविंद तयाहुन, पुढे आचार्य तो शंकर झाला. तदनंतर विश्वरूपाचार्य, पुढे ज्ञानबोधी गिरिय. त्याचा शिष्य सिंहगिरिय, ईश्वर तीर्थ पुढे झाले. तदनंतर नृसिंह तीर्थ, पुढे शिष्य विद्यातीर्थ. शिवतर तीर्थ, भारती तीर्थ. गुरु संतती अवधारी. मग तयापासून विद्यारण्य, श्रीपाद मुनी. विद्यातीर्थ म्हणोनी, पुढे झाला परियेसा. त्याचा शिष्य मळियानंद, देवतीर्थ सरस्वती वृंद. तेथोनी सरस्वती यादवेंद्र, गुरुपीठ येणे परी. यादवेंद्र मुनीचा शिष्य, तोची कृष्ण सरस्वती विशेष. बहुकाळीचा संन्यासी, म्हणून विशेष मानिती. येणे परी श्री गुरुनाथ, आश्रम घेती चतुर्थ. संन्यास मार्ग स्थापनार्थ, श्री नृसिंह सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ, सांगता झाला श्री गुरुनाथ. म्हणून वंदती समस्त, या काशी नगरात. ख्याती केली अति गहनी, तया वाराणसी भुवनी. यती समस्त येऊनी, सेवा करीती श्री गुरुची.
मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थे पावया सव्य घालुनी मेरुसी तीर्थे नवखंड क्षितीसी सांगता विस्तार बहुवशी ऐक शिष्या नामकरणी समस्त तीर्थे अवलोकित सर्वे शिष्य यती सहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी सिद्ध म्हणे नामांकिता समस्त चरित्र सांगता विस्तार होईल बहुकथा म्हणून तावन मात्र सांगतो परियसी समस्त महिमा सांगावयासी शक्ती कैची आम्हासी अनंत महिमा त्रैमूर्तीसी गुरुचरित्र परियेसी गंगा सागरा पासाव तटाक यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येते झाले परियेसा तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामे विप्रू श्री गुरुशी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी येते झाले परियेसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेविती तयावरी अति प्रीती शिष्यामध्ये परियेसा सिद्ध म्हणे नामकरणी शिष्य झाले येळे गुणी अखिल यती नामकरणी सांगेन ऐका एक चित्ते गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतरु श्री गुरुसिंह सरस्वत्योप्यख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु चतुर्थाश्रम ग्रहणम गुरु परंपरा कथनम नाम द्वादशोऽध्यायः। श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तु।